तर महाकाय अथांग अशा या समुद्रामध्ये जिथे ही दुर्घटना घडली त्याच ठिकाणी जाऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी आढावा घेतलाय। नेमकं काय घडलं होतं काल आपण पाहूयात। गेटवे वरून घारापुरीला जाणाऱ्या प्रवासी बोटीचा अपघात झाला आणि त्यामध्ये 13 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। मी याच ठिकाणी आहे, घटनास्थळी आहे, समुद्रामध्ये याच ठिकाणी ती बोट बुडाली। नेव्हीची बोटीने धडक दिल्यानंतर या बोटीचा अपघात झाला आणि यामध्ये 13 जणांना जीव गमवावा लागला। सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर नेव्हीची बोट अजूनही आपण या ठिकाणी पाहू शकतो, घटनास्थळी आहे। वरती जर पाहिलं तर बचाव कार्य सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। नेव्ही मार्फत अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। जर त्याचबरोबर आपण वर पाहिलं तर वर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी संपूर्ण जागेची पडताळणी करण्यात येते आहे। आणखी काही जण हे बेपत्ता आहे। 4चा आकडा जो आहे तो सध्या मिळतोय, ज्यामध्ये 4 जण ही बेपत्ता असल्याची माहिती आहे। त्यामुळे त्यांची शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे। मी या सगळ्या संदर्भातली आता सखोल चौकशी ही नेव्ही अधिकारी असतील, नौदलामार्फत असेल, पोलिसांमार्फत सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये चौकशीतून काय अहवाल येतो, काय समोर येते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या आपण जर पाहिलं तर जे जखमी होते त्या जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यामधल्या काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे आणि बऱ्याच 4 ते 5 जण आहेत त्यांचा अजूनही शोध लागला नाहीये। त्यामुळे नौदल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्या मार्फत सध्या या ठिकाणी जी सध्या आपण जर पाहिलं तर रेस्क्यू मोहीम ही सुरू असलेली पाहायला मिळते आणि जे मृत आहे त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री यांच्या सहायता निधीमधून मदत सुद्धा मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आणि पुढारीच्या माध्यमातून हा आपण ग्राउंड रिपोर्ट आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। घटनास्थळावरची परिस्थिती काय आहे ती आपण आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतोय। ही सध्या या ठिकाणी पाहिलं तर हेच घटनास्थळ होतं, याच ठिकाणी ही घटना घडल्याचं म्हटलं जातंय आणि या ठिकाणी ती बोट, प्रवासी बोट बुडाली, ही घटना घडली आणि सध्या या संपूर्ण परिसरामध्ये नेव्हीच्या मार्फत छानबीन सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।